आता हे झालं शत्रुस्थानचा मालक ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणचं स्थान डॅमेज करतो किंवा खराब करतो. आता अष्टम स्थानचा मालक कोणती राशी घेऊ सांगा? मीन. किती लिहू मग? 12. चला आता पहिल्यापासूनच सुरुवात करू. काय होईल सांगा आता. मृत्यूस्थानचा मालक स्वतःच्या स्थानात, स्वतःचा मृत्यू, हे लक्षात ठेवा. अपघात योग. आता तेच लिहून घ्या. मृत्यूस्थानचा मालक ज्या ज्या स्थानात असतो त्या त्या स्थानातील नातेसंबंध बिघडवतो किंवा ते स्थान दूषित करतो. अष्टम स्थानचा मालक ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या स्थानाचा किंवा नात्यांचा मृत्यू घडवतो किंवा अवयवांचा मृत्यू घडवतो. हा झालं का लिहून? हा कोबलताई. हा ठीक आहे. आता काय होईल? मृत्यूस्थानचा मालक धनस्थानात, धनाचा मृत्यू, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, पुन्हा वाचेचा मृत्यू. अशा लोकांचे दात लवकर काढावे लागतात, दुसरे बसवावे लागतात. खास करून दातावर येतं, लवकर दात निघतात, किडतात वगैरे, म्हणजे त्या त्या स्थानाचा मृत्यू. इथे जे जे आपण लिहून घेतलेले त्या त्या स्थानाचा तो मृत्यू घडवतो. नोकरीचा मृत्यू लक्षात ठेवा. अशा लोकांना नोकरी सुद्धा लवकर मिळत नाही. मिळाली तर ती टिकवता येत नाही. उद्धटपणे बोलतात आणि मग नोकरी जाते. अहमपणा थोडासा येतो. हा आता इथे गुरु सहजासहजी मागाच, सहजासहजी यश मिळणार नाही, सहजासहजी यश मिळणार नाही. धाकट्या भावाचा मृत्यू सहजा पराक्रम होणार नाही त्या व्यक्तीच्या हातून. तेच पुन्हा आता इथे तिसऱ्या स्थानात होणार. आता पुन्हा तेच आईचा मृत्यू, गाडीचा मृत्यू, सुखाचा मृत्यू, घराचा मृत्यू सेम येणार ते. कारण मृत्यू इथे आजाराने काहीतरी घडेल, इथे मृत्यूने घडेल. म्हणून तुम्हाला एका वाक्यात लिहून दिलं. 6-12चा जो मालक ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी ते स्थान डॅमेज करतो. पण 6-12 एकमेकाचा संबंध असेल तर खूप चांगला असतं, म्हणजे तो कुठेच जात नाही ना. म्हणजे वाईट लोकांची एक युनिटी आहे आणि त्याला घाबाडयोग म्हणतात बघा, त्याला घाबाडयोग पण म्हणतात. ताई पंचांग मध्ये घाबाडयोग लिहिलेला असतो एक. कोबलताई हा ते घाबाडयोग पण हा योगच असतो, तो घाबाडयोग. घाबाड म्हणजे काय? त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की एखादा चोर चाललेला आहे आणि त्यांनी एका गोणीमध्ये पैसे किंवा सोने नाणे चांदी घेऊन चाललेला आहे आणि तिथे तो टाकून दिलेला आहे, तो पळून गेलेला आहे. आणि तुमच्या आमच्यासारखा कोणीतरी ज्याच्या पत्रिकेत घाबाड योग आहे किंवा विपरीत राजयोग आहे असा जातो आणि त्याला ती गोणी मिळते. त्याला घाबाड योग किंवा विपरीत राजयोग असं म्हणतात. हा गाडी घेतली की गाडीला धक्का मारावा लागतो, पेट्रोल संपतं, पेट्रोल भरायची आठवण येत नाही. सगळंच वाईट होईल असं नाही, पण त्यापैकी असं. आता लगेच आम्हाला कमेंट्स येतात, माझा गुरु तिथं आहे, माझी आई आहे जिवंत अजून, अशा कमेंट्स येतात. पण नुसत्या गुरुवर नाही, इतर ग्रहावरती सुद्धा अजून अवलंबून आहे. हा मग आता समजा इथे एक अंक असेल, हा इथे एक असेल आणि इथे मंगळ असेल तर आईसाठी चांगलं झालं ना. अजून एक वाक्य लिहून घ्या. लग्नेश ज्या ठिकाणी असतो ते ठिकाण मजबूत बळकट करतो. म्हणजे हे लग्नस्थान, याचा मालक कुठेही असू द्या, ते स्थान बळकट करून, फक्त 6-12 सोडून असं पण पुढे लिहा. लग्नेश ज्या स्थानात असतो ते स्थान बळकट करतो
फक्त 6, 8, 12 सोडून. हा, पंचम स्थानामध्ये बुद्धी चालणार नाही, शिक्षणात अडथळे येतील, संतान प्राप्तीसाठी अडथळा येईल, महिलांच्या ओटीपोटाचा आजार, पीसीओडी वगैरे निर्माण होतील, ॲबॉर्शन, सिझरिंग होण्याची शक्यता आहे, किंवा ॲबॉर्शन्स होतील, किंवा गर्भधारणा होणार नाही, किंवा ओटी संबंधी काहीतरी आजार निर्माण होईल, आणि काहीच नाही झालं तर अपेंडिक्स सारखा एखादा आजार निर्माण होईल छोटा मोठा. ते पण असं असतं. अपेंडिक्स राईट साईडला असतो, अपेंडिक्स आजार निर्माण झाले असे लोक असतात. शिक्षणात अडथळे, मुलांचं सुख नाही, मगाशी म्हटलं ना मुलांचं सुख नाही, ते अशा पद्धतीने मुलांचं सुख नसतं. असं असल्यानंतर आता इथे जरा राशी आपण बदलूया, म्हणजे नाहीतर मग एकच राशी गुरुबद्दलच तुम्ही विचार कराल. आता काय होईल सांगा. हा हा, बरोबर, शत्रूचा मृत्यू. शत्रू घडणार नाहीत. हा, चांगलाच योग आहे ना. मग विपरीत राजयोगामध्ये आला ना, ह्याचा याचा याचा कनेक्शन एकमेकामध्ये आलं ना, तो विपरीत राजयोग झाला ना. चांगलंच आहे. फक्त इथे भीती काय माहितीये का, फक्त एकच आहे भीती, इथे दोन्ही पायाला इजा होण्याची शक्यता असते. दोन्ही पायाला इजा होण्याची शक्यता असते, एवढीच भीती असते, बाकी कोणतीही भीती नाही. इथे आजार झाला तर मृत्यूला आजार होईल, अपघात झाला तर शत्रूचा अपघात होईल, आजाराचा अपघात होईल. आलं का लक्षात. म्हणजे ते बळकट स्थान झाले. पण मृत्यूस्थान म्हणजे डावा पाय आहे, आणि 6वं स्थान आजाराचं स्थान म्हणजे उजवा पाय आहे. मग हे एकमेकावरती फायटिंग करणार ना. आपलाच पाय आपल्याच पायात अडकून आपल्याच पायाला इजा होणे अशी शक्यता असते, किंवा रस्त्याने जाताना येताना काहीतरी पायाला लागण्याची शक्यता असते. तो हा प्रकार आहे थोडासा. हा, आता सांगा मला काय लिहू इथे. शुक्र. आता सांगा हा, जोडीदाराचा मृत्यू, पत्नीचा मृत्यू, हा, किंवा पत्नीशी पटणार नाही, किंवा पत्नी बरोबर लांब राहावं लागणार, किंवा विवाह होत नाही अशा लोकांचा. आणि इथे जर मंगळ असेल तर खास करून होतच नाही, मंगळाची दृष्टी तिथे असते, मग तो विवाह होऊ देत नाही. आणि असा जर इथे मंगळ असेल 8, तरी पण तोच प्रॉब्लेम, झाला. आणि हा, बोला. असं म्हणतात की विवाहाचा योग उशिरा आहे, तर असं इथे शनी असल्यानंतर विवाह उशिरा होतो इथे. ते पुन्हा एका एका ग्रहाबद्दल सांगणार आहे मी, कोणता ग्रह कोणत्या स्थानात असल्यानंतर तो काय घडवतो, एका एका ग्रहाबद्दल सांगणार आहे. शनी, एक वाक्य लिहून घ्या, ज्या स्थानामध्ये शनी असतो त्या स्थानामधल्या सर्व घटना उशिरा घडतात. हा मात्र विधवा किंवा विधुर योग झाला. पत्नी बरोबर जमणार नाही, डिवोर्स पर्यंत पोहोचणार. इथे जर हर्षल किंवा इथे असेल तर हमखास तो डिवोर्स घडवतो, हर्षल डिवोर्स घडवतो. आता सेम इथे पुन्हा मृत्यूस्थानचा मालक इथे काय होईल सांगा. आता वडिलांचा मृत्यू, नशिबाचा मृत्यू, वडीलधाऱ्यांची रिस्पेक्ट अजिबात होत नाही. वडिलांची प्रॉपर्टी अशा व्यक्तीला अजिबात मिळत नाही. जर पुन्हा अजून धनस्थान दूषित असेल तर, नाहीतर मिळते पण ते त्याच्या पुन्हा पत्नीच्या मुलांच्या नशिबाप्रमाणे सगळ्या घटना घडतात. पण हे थोडक्यात असं की वडिलांना मृत्यू, नशिबाला मृत्यू. आता पुढे मगाशी एक सांगितलंय वाक्य, 6, 8, 12चा कारक
दशम स्थानामध्ये असता कर्म दारिद्र्य योग बनतो. बिझनेसचा मृत्यू, बिझनेस होऊ देणार नाही, अशा लोकांनी बिझनेस करूच नाही. प्रचंड यातना होतात आणि खूप कर्ज वाढतं, डोक्याला ताण होऊन जातो. कर्तृत्व होणार नाही. नाही नाही नाही, कर्तृत्वाचं हे आहे. हा, हे त्याच्या हातून घडणार नाही. तो प्रयत्न करेल पण घडणार नाही. बिझनेस करण्याचा, बिझनेस ओपन करेल, सगळं करेल, पण त्याच्या हातून बिझनेसमध्ये नुकसान, बिझनेसचा मृत्यू असं आपण म्हटलंय. म्हणजे बिझनेस होणार नाही, बिझनेस सक्सेस नाही होणार. कर्म दारिद्र्य योग म्हटलं ना आपण, तो कर्म दारिद्र्य योग. कर्म दारिद्र्य योगामध्ये कितीही प्रयत्न केले तरी सक्सेस मिळत नाही, त्याला कर्म दारिद्र्य योग असं म्हणतात. तसंच इथे पण आता लाभाचा मृत्यू, लाभ मिळणार नाही. अजून काय होईल? हृदयाचे आजार आणि मृत्यू. हृदय विकार, झटका फटकन येणार, बीपी आलेलं कळणार नाही. बर, तुमच्या लक्षात आलं का आता पॅरालिसिसचं स्थान कुठलं असेल? पॅरालिसिस एखाद्या व्यक्तीला झालेलं आहे, तेच असेल ना, डाव्या साईडचा. हा, पण पॅरालिसिस कशामुळे होतो? मेंदूचं कंट्रोल सुटलं की, मेंदूला नसाला काहीतरी त्रास झाला की, मग 6-12चा मालक जर लग्न असेल तर अशाच लोकांना पॅरालिसिस होतो, लक्षात ठेवा. तो मेडिकल सायन्स आपण शिकवणार आहे, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये. आता सांगा, मोक्ष, बरोबर. त्रास होईल आयुष्यभरात, खूप त्रास होईल. त्रास होऊन होऊन शेवटी तो व्यक्ती मोक्षाकडे जाईल आणि आध्यात्मिक प्रगती खूप घडेल. आणि कुंडलीवरती हा परिणाम पडत नाही आहे. म्हणजे 6-12चा एकमेकाशी संबंध असल्यानंतर त्याचा कुंडलीवर त्याच्या आयुष्यामध्ये जास्त त्याचा इफेक्ट पडत नाही. पण असं फार रेअर असतात कुंडल्या 6-12चा एकमेकामध्ये संबंध आहे. तिन्हींचा. हा, काहीतरी कोणतरी बोलताय, बोला. पुढचा जन्म असेल का? पूर्व आहे ना 12वी झाली, पुनर्जन्म नसेल का? सॉरी, मराठीतही जर थोडं मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाही. पुनर्जन्म असेल का? गुरु 12 ठिकाणी असेल का? पुनर्जन्म, हा, पुनर्जन्म कसा असतो? पुनर्जन्मासाठी पुढे शिकवणार आहे मी. एका ग्रहाच्या बाबतीत आलं की ते शिकवणार आहे. कोणत्या ग्रहामुळे पुनर्जन्म कळतो? सोपी गोष्ट आहे. उभा राहू केतू आला की असा व्यक्ती रिबर्थ पर्सन आहे समजायचं. आणि आडवा राहू केतू आला की प्रेत शापित योग आहे असं समजायचं. हा हा, उभा म्हणजे आता त्याची शास्त्रीय भाषा अशी मला वापरावी लागेल. मी सोपं करून सांगत असतो नेहमी, हे लिहून घेऊ नका. शास्त्रीय भाषा म्हणजे प्रथम स्थानामध्ये किंवा सप्तम स्थानामध्ये राहू केतू आला असता हा रिबर्थ पर्सन योग होतो, पुनर्जन्म योग होतो. आणि चतुर्थ स्थान आणि दशम स्थानामध्ये राहू केतू आला असता हा प्रेतशापित योग होतो. पण आपण एवढं सगळं टाळता सरळ उभा राहू केतो आणि आडवा राहू केतो एकदम सोपं करून घ्यायचं. डोक्याला जास्त मेमरी आपण फुल करून ठेवायची नाही डोक्याची. उभा राहू केतू आला की रिबर्तन पर्सन, उभा राहू केतू आला की पुनर्जन्मित व्यक्ती, आणि आडवा आला की समजायचं प्रेतशापित योग. यांच्या घराण्यातला एखादा गेलेला व्यक्ती कुठेतरी अडकलेला आहे. कारण हे आईचं स्थान आहे, हे कर्मस्थान आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि हे केंद्रस्थान आहे, म्हणजे केंद्रस्थानात राहू केतू कुठेही असता असे दोष होतात. पण त्यामध्ये पुन्हा 2 विभाग आहेत, आडवा आणि उभा. फक्त ही भाषा सोपी करण्यासाठी केंद्रस्थानात कुठेही राहू केतू आला तर पितृदोष निर्माण होतो असं लिहिलेलं आहे शास्त्रात.
तर आमच्या रोजच्या प्रॅक्टिस प्रमाणे आम्ही हे तुम्हाला डिटेलिंग मध्ये आम्ही समजावून सांगतोय. हा, आता 6-12 हे किती डेंजर स्थान आहे तुमच्या लक्षात आले, बरोबर आहे. आता 12वं स्थान घेऊया आपण. काय होईल सांगा. अरे बापरे. मोक्ष, स्वतःला मोक्ष कसं? स्वतःची वाटत ना डोक्याचा अपघात घडतो, मेंदूचा त्रास होण्याची शक्यता आहे. तापटपणा, कोणतंही काम करायचं तर स्वतः बिघडवणार, तिथे जाऊन विध्वंस करून येणार. कडक मंगळ झाला तो, मांगलिक झाला. म्हटलं मी 4, 8, 12 आणि 1 आणि 7 स्थानामध्ये मंगळ असता तो दूषित होतो, मंगलिक होतो. त्यात हा मंगळ दूषित झाला. डोक्याचा कोणता नाही कोणता तरी आजार या व्यक्तीला होणार. खास करून त्वचा रोग निर्माण होणार. खास करून मंगळ हा नेहमी त्वचा रोग निर्माण करतो, लिहून घ्या. आणि शरीर पेशींचा आजार निर्माण करतो. सूर्य म्हणजे रक्त आणि मंगळ म्हणजे रक्तातील पेशी, हे लक्षात ठेवा. ते पुढे सांगणार आहे मी, तर तुर्तास लक्षात ठेवा. एवढं असलं तरी असं असलं तरी या व्यक्तीचा मृत्यूच होईल असं नाही, पण मृत्यूमय जीवन जगावं लागेल असं एवढं ते वाईट असतं लग्नेश 12व्या स्थानात असल्यानंतर. आणि शेवटी मग ह्या व्यक्तीला असं वाटतं की नको, आता मोक्षच घ्यावा, आपल्याला संन्यासच घ्यावा, नको, जगायला पण नको आणि संसार पण नको, कुठेतरी जाऊन एक शांत असं स्थळी बसावं. आणि मग हे वयाच्या 50 नंतर मंदिरात दिसणारी जी माणसं असतात ना, ते हे आधी खूप काय काय पराक्रम केलेले असतात, काय विचारू नका. आणि मग 50 नंतर मग मंदिरात जाऊन बसतात शांतता मिळवण्यासाठी. कारण मंगळ हा नेहमी 30 वर्षानंतर शांत करतो, लक्षात ठेवा. ते एक वाक्य लिहून घ्या. मंगळाचा प्रभाव वयाच्या 30व्या वर्षानंतर कमी करतो. अंडरस्टँडिंग लेवल वाढते, मॅच्युरिटी वाढते, त्यामुळे मंगळाचा प्रभाव ऑटोमॅटिक कमी होतो. हा, आता इथे असेल तर डिस्ट्रॉइड स्थानचा मालक धनस्थानात, सेम मृत्यूस्थानचं आलं ते इथे येणार. धनाचा मृत्यू कुटुंबातील पटणार नाही, कुटुंबातील व्यक्ती बरोबर जुळवून घेणार नाही, कुटुंबातील व्यक्तीला त्रास देणार, वाचा कडक बोलणार, फटकळपणा येणार, असं ते नेहमी मृत्यूस्थानाप्रमाणे तिथे घटना घडती. मृत्यूस्थानचा मालक धनस्थानात असतं, तेच जवळजवळ इथे घडेल. हा, नोकरीत पण नेहमी तसं नोकरीचा नाही प्रॉब्लेम. नाही, ऐका, नोकरीचा नाही प्रॉब्लेम. म्हणून म्हटलं प्रश्न विचारत जा. प्रश्न तुम्ही विचारले की त्याचे उत्तर इतरांना मिळतात. असं असल्यानंतर नोकरीचा प्रॉब्लेम नाही, नोकरीमुळे मिळालेल्या पैशाचा नाश, अच्छा, धनाचा नाश आहे ना तो. व्ययस्थान आहे हे, व्ययस्थान. व्यय म्हणजे जाणे आणि हे पैसे, धन जाणे. 5 सूर्य किंवा रवी. काय होईल आता? पराक्रमाचा पराक्रम नाही होणार. अशा व्यक्तींना सक्का भाऊ नसतो. मृत्यूस्थानचा मालक इथे असल्यानंतर सुद्धा सक्का लहान भाऊ नसतो, बहिणीच असतात. म्हणजे 4 बहिणी, 5 बहिणी आणि त्याच्यानंतर झाला हा बाबा, असंही असतं एकटा.
गुरुजी आठव्या काय म्हणते 8व्या स्थानाचा मालक इथे तृतीय स्थानात असता. तृतीय स्थानात असतो. हा, त्याला 4-5 आधी बहिणी असतात तर त्याच्यानंतर ह्याचा जन्म झालेला असतो. एकटाच असतो बाबा, ह्याच्यानंतर लहान कोण नसतं. थोडक्यात सगळ्यात लहान असतो तो, ते जन्माला येतो तो. आणि पराक्रमामध्ये अडथळा येतो. सहजासहजी यश मिळत नाही. जरा परत सांगा. 8वा आणि 12वा तुमचा मालक 8व्या स्थानचा मालक तृतीय स्थानात असता किंवा 12व्या स्थानचा मालक तृतीय स्थानात असता. अशा व्यक्तीला मोठ्या 4-5 बहिणी असतात आणि शेवटचा यांचा जन्म झालेला असतो. 4-5 बहिणीनंतर यांचा जन्म झालेला असतो आणि यांना लहान भावंड कोणतंही नसतं. कारण आई वडील कंटाळून गेलेले असतात एवढ्यापर्यंत आता. हा, आता सांगा मोक्षस्थानचा मालक सूर्य. सुखाच्या घरात सुखाचा मोक्ष, मोक्ष. सुखाचा व्यय, सुख त्याला मिळणार नाही आणि तो ऍक्सेप्ट करणार व्यक्ती. माझ्या आयुष्यात सुख नाही ना, नसू दे, चालू जाऊ दे, ऍक्सेप्ट. इथे कसं सुखाचा मृत्यू आहे ना, त्याला फार यातना होणार, पण अशा इथून आल्यानंतर यातना नाही होणार. ऍक्सेप्ट करतो माणूस, माझ्या आयुष्यात सुख नाही ना, नसू दे, जाऊ दे, चालेल. कारण तिचं पण सुख नाही हे अध्यात्माचं स्थान आहे ना, हे अध्यात्माचं स्थान आहे ना. तो सुख मिळवण्याचा प्रयत्न करणार. तसं हे मृत्यूचं स्थान आहे, हे आजाराचं स्थान आहे. इथे माणूस झिजून झिजूनच भरणार. तसं इथं नाही आहे. इथे ऑप्शन आहेत 2. काय ऑप्शन आहेत? अध्यात्माचं ऑप्शन आहे त्याच्यासमोर. सुखाचा मृत्यू झाला ऍक्सेप्ट करणार, आध्यात्मिक बनणार, आध्यात्मिक योगाकडे जाणार आणि संन्यास योग होणार. असा असेल तर खरा संन्यास योग होतो. आणि इथला मालक इथे गुरु असेल किंवा शनी असेल तर हमखास संन्यास होतो. लिहून घ्या एक वाक्य. 12व्या स्थानचा मालक चतुर्थ स्थानामध्ये गुरु किंवा शनी असल्यास हमखास संन्यास योग होतो. असा व्यक्ती संन्याशी होतो. शनी संन्यास देतो. हा, शनी आणि गुरु संन्यास देतो. शनी फार म्हणजे शनी सारखा चांगला ग्रह कोणच नाहीये, कारण तो न्यायाधीश आहे. पण त्याच्या हिशोबाने जगता आलं पाहिजे. आणि तो ज्याच्या पत्रिकेत येतो त्याला मालामाल पण करतो आणि ज्याच्या पत्रिकेत येतो त्याला नष्ट पण करतो. तो काय करतो? असा वाकवतो पूर्ण आणि पुन्हा सरळ पण करतो. म्हणजे वाकवताना पण यातना आणि सरळ करताना पण यातना. आणि सरळ केल्यानंतर पण वॉच ठेवतो नेहमी. असा शनी ग्रह असतो. तर शनी 12व्या स्थानात इथे सुखस्थानात असल्यानंतर आईचा हमखास मृत्यू होतो. मृत्यूस्थानचा मालक म्हणजे अष्टम स्थानचा किंवा 12व्या स्थानचा मालक सुखस्थानात असेल तर आईचा हमखास मृत्यू होतो. माझ्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये असा योग आहे. इथे मकर राशी आहे आणि इथे शनी आहे. मी लहान असतानाच माझी आई वारली. हे असे योग असतातच. पण माझ्या पत्रिकेमध्ये आता काय काय झालं असेल बघा, अजून तुम्हाला सांगेन पुढे मी. इथे गुरु आहे, नेपच्यून आहे आणि सूर्य आहे आणि इथे शुक्र आणि बुध आहे. हे फार चांगल्या ठिकाणी ग्रह आले. मग आता इथे 11 आले, पुन्हा 12 आले. हे बघा, वाचस्थानचा मालक कर्मस्थानामध्ये कर्म आणि गुरु मार्गात येणे वाचस्थानात आल्यामुळे मी तुमच्याशी असं मधुर शब्दामध्ये किंवा अतिशय सोप्या शब्दामध्ये शब्दरचना करून तुम्हाला सांगतोय. हे कर्मस्थानामुळे झालं. स्वतःच्या सुखाचा नाश आहे मी ऍक्सेप्ट केलंय. सकाळपासून ऑफिसमध्ये फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस मुंबईला अपॉइंटमेंट असतात. सगळ्या अपॉइंटमेंट करून पुन्हा घरी येऊन मी तुमच्याशी अजून 2 तास बोलतोय. म्हणजे ही एनर्जी ह्यानी दिलेली आहे, शनीनी.
शनी देतो म्हणून म्हटलं वाकडा पण करतो सरळ पण करतो. इकडे हे जे आहे ना हे अतिशय चांगलं आहे. ते तुम्हाला प्रत्येकाची पत्रिका घेऊन मी एकेकाशी शिकवणार आहे. फक्त कोणाची पत्रिका आहे आम्ही नाव लीक नाही करणार. स्वकर्तृत्व 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 हा, याला स्वकर्तृत्व योग असं म्हणतात. स्वकर्तृत्व फार चांगला शब्द वापरला तुम्ही, बरोबर आहे. पण राजयोग नाही आला ना. मी आताच मागाशीच सांगितलं तुम्हाला, गुरु आणि सूर्य एकत्रित आल्यानंतर राजयोग येतो. मग का नाही आला राजयोग? तिकडे बघा, सुखाचा मृत्यू कसा येईल? संन्यास योग. मग संन्यासाला राजयोगाचा काय देणे घेणं आहे असं? हा, चंद्र इथे आहे माझा कोबलताई, चंद्र इथे आहे. हा, चंद्र तिथे असल्यामुळे जरा चांगल्या घटना घडल्या. मिथुन राशी, मृग नक्षत्र, ही माझी झाली कुंडली. सप्तम स्थानचा मालक सूर्य कर्मस्थानात आहे. याला म्हणायचं विवाहस्थान डॅमेज नाही. विवाहस्थानचा मालक 6, 8, 12 मध्ये आला की ते विवाहस्थान डॅमेज होतं. विवाहस्थानचा मालक गुरु बरोबर, सूर्याबरोबर. मी सांगितलेलं माझी पत्नी सर्व ऐकते. स्त्रियांच्या स्वभावामुळे 2 वेळा बोलल्यानंतर ऐकते. नाही हो, ऐकते 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 ऐकते. अशी तुमची सर्वांची पत्रिका मांडणार आहे अभ्यासासाठी. फक्त आम्ही नाव कोणाची पत्रिका आहे ते सांगणार नाही. फक्त त्या व्यक्तीला सांगणार आहे तुमचा जन्मतारीख वेळ पाठवा, आज तुमची पत्रिका अभ्यासासाठी घेणार आहे. मोक्षस्थानचा मालक पंचम स्थानामध्ये. बुद्धीचा मोक्ष, बुद्धीला मोक्ष. इथे थोडस वेगळं गणित आहे. शिक्षणात अडथळे येणार, अडथळ्यातून शिक्षण पूर्ण करणार हा व्यक्ती. कारण ऍक्सेप्ट करणार ना, हे स्थान धार्मिक आहे, आध्यात्मिक स्थान आहे ते. त्यामुळे असा व्यक्ती आध्यात्मिक असणार. त्याचं एक फळ इथं वेगळं मिळालं, कारण हे बुद्धी आहे, हे अध्यात्म आहे. त्यामुळे असे माणसं बुद्धिवान असतात, परंतु यांच्या हातून शिक्षण पूर्ण होत नाही. शिक्षणात अडथळे येतात किंवा अडथळ्यातून शिक्षण पूर्ण होतं. मुलं उशिरा होतात किंवा टिकत नाहीत, किंवा टिकले तर त्यांना काहीतरी आजार निर्माण होतो. म्हणून अशा लोकांची पत्रिका मॅच मेकिंगच्या वेळेला फार महत्वाची असते. मॅच मेकिंग करताना यांचा विवाह करतेवेळी दोघांचंही स्थान एकाच वेळेला एकच स्थान डॅमेज असू नये. उदाहरणार्थ, दोघांपैकी एकाला तरी गाडीचं सुख असावं, दोघांपैकी एकाला तरी घराचं सुख असावं, दोघांपैकी एकाला तरी मुलाचं सुख असावं, दोघांपैकी एकाला तरी नोकरीचं सुख असावं. अशी स्थानं आपण मॅच मेकिंग करायची असते. बाकी इथं आई वडिलांचा, सासू सासऱ्याचा काही संबंध येत नाही. हे आपण समजून सांगितलं पाहिजे. कारण येणारी मुलगी तुमच्यासाठी नाही आली, मुलासाठी आलेली आहे. मग मुलाचं सुख कशात आहे त्या पद्धतीने तिला ऍडजस्ट करा. मुलाशी जर तिचे हितसंबंध चांगले असतील तर त्यात तुम्हाला तिच्याकडून सुख पाहिजे अशी अपेक्षा नका धरू. हे काउन्सिलिंगचा विषय आहे. एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला ते सांगावं लागतं, नेहमीचा विषय आहे आपला असा. हा, शिक्षण उशिरा होईल वगैरे वगैरे. आता इथं थोडस वेगळं गणित आहे. हा, काय सांगता येईल आता? विपरीत राजयोग. हा, बोला, काय बोलला कळलं नाही. विपरीत राजयोग. हा, तो तर झालाच, पण होईल काय? आजाराला मोक्ष,
करेक्ट करेक्ट करेक्ट. पण त्याला आजार असे होतील की तो तो देवाधर्माच्या एवढा मागे लागेल आजारी असल्यानंतर, त्याचं फळ असं एक वेगळं मिळेल. आजारी आहे आणि त्याला आता कळलेलं आहे की आता काही नाही, आपलं खरं नाही आहे, देवाला शरण गेल्याशिवाय आपल्याला चालणार नाही. मग शेवटचा पर्याय म्हणून देवाचा रस्ता आवडीने निवडणारे असे लोक धार्मिक बनतात शेवटच्या क्षणाला, अशा पद्धतीनं. आणि यांना शत्रू जरी निर्माण झाले तरी त्या शत्रू लगेच त्यांना मोक्ष मिळतो, म्हणजे मोक्ष निघून जातात शत्रू, निघून जातात. टिकून राहत नाहीत शत्रू कायमस्वरूपी. गैरसमजाने निर्माण झाले किंवा कुठल्याही अर्थाने निर्माण झाले तर त्याचं सोल्युशन निघतं. अशा पद्धतीने शत्रू होतात पण जातात पण, आजार होतो पण, नीट होतो पण, ठीक होतो पण, कारण त्याला बळ अध्यात्माचं मिळतं. अध्यात्माचं स्थान एकच आहे, 12वं स्थान, त्यामुळे अध्यात्माचं बळ मिळतं. आता पुन्हा इथेच आता शनीचा गुणधर्म आहे उशिरा विवाह होईल, त्याच्याऐवजी कोणताही घेऊ आपण. हा, आता जरा सांगा, गमतीचा थोडासा विषय आहे आता. जोडीदार एक तर धार्मिक असतो, जोडीदाराचं सुख मिळत नाही, जोडीदार नेहमी ईश्वराच्याच मागे लागलेला असतो, ह्याला आवडत नाही, सतत भांडण. हा काय वोटसून नुसतं देवाच्याच मागे लागतं याला, आणि पत्नीचं सुख नाही मिळत. आणि नाही मिळाले तरी मग तो व्यक्ती काय करतो की स्वीकार करतो, ठीक आहे सांभाळून घेतो, ऍडजस्टमेंट करतो, ऍडजस्ट करतो, स्वीकार करतो आणि त्याने आनंद मिळवतो, अध्यात्माने आनंद मिळवतो, असं होतं. पण आता गुरुचा गुणधर्म लिहून घ्या. गुरु ज्या ठिकाणी असतो त्या स्थानामध्ये 4 पटीने फळ देतो. गुरु ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी 4 पटीने फळ देतो. झालं का लिहून सगळ्यांचं? हा, ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी 4 पटीने फळ देतो. आता बघा, मी म्हटलं गमतीचा विषय आहे. धनस्थानात असेल तर धनाचा 4 पट. 4 पटीने धन देणार. संतान स्थानात असेल तर अशा लोकांना 4 मुलं असतात, 4 पटीने मुलं देतात, मुलांचं सुख चांगलं असतं. आणि विवाह स्थानात असेल तर काय होणार? गुरु तसा डेंजर आहे. गुरु ग्रह वाटतो तेवढा चांगला नाही. काही स्थानात चांगला आहे, काही स्थानात वाईट आहे. विवाह स्थानात गुरु आला की अतिशय वाईट समजलं जातं. तो 4 पटीने जोडीदार देतो. त्याच्याशी प्रेम प्रकरण केलं, लग्न त्याच्याशी झालं, त्याच्याशी डिवोर्स झाला, मग दुसऱ्याशी विवाह केला, असं घडवतो. तुम्ही द्विभार्या योग ऐकला असेल शब्द, द्विभार्या योग. पण नुसता द्विभार्याच का केला, जोडीदाराचा का नाही केला? तर ते पण असं आहे ते. तर हा गुरु इथे वाईट असतो, वाईट फळ देतो. मग याच्यावरती उपाय असतात. ह्याच्यावरती उपाय असे असतात की मुलीचा साखरपुड्याच्या आधी कुंभ विवाह विधी केला जातो. कुंभ विवाह विधीमध्ये त्या मुलीचं लग्नासारखं लग्न घडवतात. तो मटका फोडतात आणि त्या मटका म्हणजेच कुंभ म्हणजेच महाविष्णू, त्याच्याबरोबर लग्न लावतात. तिच्या झाडाबरोबर, हा, रुई बरोबर लग्न लावतात मुलगा असेल तर, आणि मुलगी असेल तर कुंभाबरोबर लग्न लावतात. अर्की, अर्की म्हणजे अर्की पुत्र म्हणजे सूर्याची पुत्री. अर्क विवाह, मुलाचा अर्क विवाह करतात, मुलीचा कुंभ विवाह करतात. आणि मग तो कुंभ फोडतात, घटस्फोट घडवतात. त्या मुलीला साडी नेसवलेली असते, त्याचा पदर कापतात, तिला विधवा घडवतात, सगळा विधी करतात. आणि मृत्यूस्थानचा मालक तिथे असल्यानंतर सुद्धा हेच करतात. तो विधवा योग असल्यानंतर सुद्धा हेच करतात. आणि मग त्या पद्धतीने त्या मुलीचा जमलेल्या जोडीदाराबरोबर विवाह केला जातो. मग काय अडथळे येत नाहीत, अशी शास्त्र मान्यता आहे. हे नुसतं गुरुच्याच बाबतीत नाही, तर पार्टनर मैत्रीचे स्थान त्याच्याही बाबतीत आहे. कारण मित्र पण आहे ना, मित्रांचं स्थान.
मित्रांना सुद्धा मोक्ष मिळवून देण्याचं स्थान आहे तो. म्हणजे हा मित्रांबरोबर अतिशय चांगला योग झाला. लक्षात ठेवा, मित्राला हा व्यक्ती आध्यात्मिक बनवणार. जे एकमेकाला सत्संगामध्ये घेऊन जातात ते असे लोक असतात. हा, आता अष्टम स्थान. दुसरं लिहून घेतो. एक लाईन लिहून घ्या. अष्टम स्थानामध्ये शनी असता. शनी लवकर मरू देत नाही. मी उलट बोलतोय, शास्त्रामध्ये आयुष्य वाढवतो असं लिहिलंय. मी उलट बोलतोय, शब्द तेच आहे, फक्त उलट बोलतोय. त्याचं कारण आहे, सांगतो ते पण. अष्टम स्थानामध्ये शनी असता, लवकर मरू देत नाही. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आयुष्य वाढवतो. मला अजून एक लाईन लिहून द्यायची आहे म्हणून मी हे वाक्य वापरलंय. हा, नाही, मी सांगतोय तेच वाक्य लिहून घ्या म्हणजे ते फिट्ट बसेल. अष्टम स्थानामध्ये शनी असता, लवकर मरू देत नाही आणि व्यवस्थित जगू देत नाही. सुखाने जगू देत नाही असं लिहा. हा, म्हणजे हे वाक्य परफेक्ट बनतं ते. मग तुम्ही जे कोमामध्ये 2-2, 4-4 वर्ष पडलेले आहेत ते असे लोक नेहमी असे असतात, किंवा ज्यांना मृत्यू लवकर येत नाही, जे कॉटवरती बेड रेस्ट आहेत, 2-2, 3-3, 4-4 वर्ष पडलेले आहेत, अगदी इतरांना त्रास होतोय, अशा लोकांचं असं असतं. शनी मृत्यू स्थानात असतो त्यांच्या. म्हणून मी अशा पद्धतीने लिहून दिलं. शनी असल्यावर पण गुरु असल्यावर आध्यात्मिक योग झाला. हा, 12व्या स्थानचा मालक गुरु तिथे. हा, पुन्हा तुम्ही म्हणाल असं तसं तो योग विपरीत राजयोगाचा झाला. पण मृत्यूनंतर मोक्ष या व्यक्तीला 100% मिळतो. 12व्या स्थानचा मालक मृत्यू स्थानात असल्यानंतर 100% मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. त्यांनी चांगलं काही आयुष्यात करू द्या किंवा नाही करू द्या. गुरुजी, तुम्ही बोलले की गुरु जर 6 किंवा 8 खात असेल तर डायबिटीज सारखा आजार होतो. हो. हो, आजाराने जाऊ शकतो ना. मृत्यू स्थानात असल्यावर पण डायबिटीस होऊ शकतो, पण सहसा नाही होत. तो सुखाने मरतो ना, कारण मोक्षाचा आध्यात्मिक मृत्यू येतो त्याला. मरते वेळी तो नेहमी कृष्णाने सांगितलेला आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे महाराजांनी. ते असे म्हणतात की मृत्यू समय, म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, त्याला मृत्यू समय एवढ्या यातना होत असतात, आणि एवढ्या यातना होत असताना मृत्यू समय तुझं नाव त्यांच्या मुखात कसं येईल. तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे बाबा, आयुष्यभर त्यांनी काही चांगली कर्म केलेले असतात, मी त्यावेळेला ते बघतो आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून शेवटच्या वेळेला मी त्याला ते सर्व पुण्य देत असतो. माझ्याकडे चांगल्या काही घटना मी ठेवत असतो आणि मृत्यूच्या वेळेला त्याला देतो. त्याचा सुखमय मृत्यू मी घडवतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा वर्णन आहे अशा व्यक्तीचं, ज्ञानेश्वरीमध्येच आहे, फार सुंदर आहे. मृत्यूनंतर असा व्यक्तीला मी असं ठेवत असतो की त्याला वारा लागेल, विजेल बत्ती म्हणून मी हात आडवा करतो. त्याला उन्हाचा त्रास होऊ देत नाही, मी त्याला कोणत्याही प्रकारच्या यातना होऊ देत नाही. आणि तो जो काळ असतो मृत्यूनंतरचा, त्याचा तो दिव्य दर्शनाचा काळ असतो, दिव्य अनुभवाचा काळ असतो. आणि त्यानंतर मग मी त्याला जन्म देतो. आणि मग त्यानंतर यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवित भारतात हे आहे, मग मी त्याच्याकडून धर्माची स्थापना करून घेतो आणि धर्माचं रक्षण करून घेतो. ज्ञानेश्वरीमध्ये फार छान माऊलीने लिहिलंय. जे गीतेमध्ये नाही ते त्यांनी एवढा सखोल आणि सोप्या भाषेत करून सांगितलेलं आहे. फार छान नॉलेज आहे ते, कधी ऐका ते. हा, आता तसंच जसं मृत्यूस्थानचं जे होतं तेच इथे
नवम स्थानामध्ये होणार, भाग्यस्थानामध्ये. वडिलांना मोक्ष. वडिलांना मोक्ष. वडील आध्यात्मिक असणार. वडील आध्यात्मिक असणार. जसं इथे पत्नी आध्यात्मिक, आई पण आध्यात्मिक, तसं वडील आध्यात्मिक. वडिलांची प्रॉपर्टी यांना कष्टाने मिळणार किंवा तो लोभ नाही ठेवणार. मोठा असेल तर म्हणणार घे तू धाकट्याला, जाऊ दे तुला काय घ्यायचं ते उरलेलं मला दे, अशा पद्धतीनं वडिलांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत. तर हे आणि भाग्य, भाग्यामध्ये मोक्ष. नशीब आहे ना, तो नशीब घेऊनच आलाय मोक्ष मिळवण्यासाठी. त्यामुळे ते हा योग अतिशय चांगला मानला गेलाय. पण ह्या माणसांना सुख मिळत नाही हा. कारण भाग्याचा मोक्ष आहे, म्हणजे सुखासाठी नाही आला तो. भाग्यवान व्यक्तीला सुख मिळतच असं नाही. भाग्यवान व्यक्ती वेगळे असतात, धनवान व्यक्ती वेगळी असते आणि कष्टकरी लोक वेगळे असतात. तिन्ही मधला फरक समजून घ्या. भाग्यवान म्हणजे अंबानी विमानी बसलेले, जे दिल्लीला जाऊन बसलेले ते भाग्यवान आहेत. कष्टकरी जे शेतीमध्ये कष्ट करतात ते आहेत. बुद्धिमान लोकांना धनाची काय गरज आहे सांगा ना. म्हणजे म्हटलं जातं की सरस्वतीचं आणि लक्ष्मीचं स्थान एक नाही. खरं आहे ते. जर ज्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त झालं, आणि म्हणजे मला असं आता म्हणायचं आहे, प्रत्येक समस्येवर मात करणारे एकमेव शस्त्र म्हणजे ज्ञान, नॉलेज. मग पैसे कशामुळे मिळतात? ज्ञानामुळे मिळतात ना. म्हणजे पैशामुळे ज्ञान मिळतं की ज्ञानामुळे पैसे मिळतात? ज्ञानामुळे पैसे मिळतात. मग जर त्या व्यक्तीकडे भरपूर नॉलेज आहे तर त्याला पैशाची काय गरज आहे? तर ते असे लोक, म्हणजे ते एवढे इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी असते की लोभ नसतो, निर्लोभी लोक असतात. पाहिजे तर एक वाक्य लिहून घ्या. 12व्या स्थानाचा मालक नवम स्थानात असता लोभी व्यक्ती नसतो. नवम किंवा दशम स्थानात, दोन्ही स्थान सेम आहेत. 12व्या स्थानाचा मालक 9व्या किंवा 10व्या स्थानात असता असा व्यक्ती लोभी नसतो. आता हा पुन्हा कर्म दारिद्र्य योग झाला. मग कर्म दारिद्र्य म्हणजे त्याला कर्मच करायचं नाही, तरी तो मगाशी सांगितल्याप्रमाणे तो मोक्षाचा कारक झाला. कर्माने मोक्ष मिळवून घेणार, कारण हे अध्यात्माचं स्थान आहे. त्यामुळे तो धार्मिक कार्य करणार. काम धंदा सोडून मंदिरामध्ये काही बसलेले लोक तुम्हाला दिसतील. काम धंदा सोडून मोठ्या मोठ्या गुरूंकडे नुसता टाइमपास करणारे लोक दिसतील. काम धंदा सोडून खूप लोक आहेत असे. फ्री ऑफ चार्ज मध्ये 4-4 महिने, 2-2 महिने, 1-1 महिने राहतील. कुठल्याही धार्मिक संस्थेमध्ये निस्वार्थपणे काम करणारे लोक असे असतात. मगाशी स्टेटमेंट दिले निस्वार्थी असतात म्हणून. बाराव्या स्थानचा मालक लाभस्थानात असता फारसा फायदा होत नाही, फक्त आध्यात्मिक फायदा होईल. 12व्या स्थानचा मालक लाभस्थानात असता फक्त आध्यात्मिक फायदा होईल. सासू सासरे तर यांचा लाडच नाहीत करणार अजिबात. सासू सासरे म्हणा काय वेडा माणूस आहे, काय कामाचा नाही. गुरुजी परत सांगा ना. 12व्या स्थानचा मालक लाभस्थानात असता फारसा लाभ होत नाही, पण आध्यात्मिक लाभ होतो. आता इथे एक गणित घडतं. सासू सासरे आध्यात्मिक असतात आणि नसतील तर मग प्रॉब्लेम निर्माण होतो. पण अशा लोकांना खास करून चांगलं घराणे मिळतं सासू सासऱ्याचं. आणि सासू सासरे पण आध्यात्मिक नसतील आणि याच्याही पत्रिकेत इतर ग्रह नसतील तर हमखास सासू सासऱ्याकडून त्रास होणार. म्हणजे त्याला जवळजवळ किंमतच नसते सासू सासऱ्याकडे, असंच असतं ते. आणि सून असेल तरी तसंच, कारण ते
देवाच्या मागे लागलेले असतात. कुठे गेला होता? मठात गेला होता. तुम्हाला किती वेळा सांगितलं, म्हणजे एखादी सून असेल तर संध्याकाळच्या वेळेला, कामधंद्याच्या वेळेला जेवण पाहिजे असतं, हे पाहिजे असतं, त्यावेळेला तू जाऊन नेमकी मठामध्ये जाते, 2 तास तिकडे घालवते. हे असं घरात सारखं वाद चालू असतो ते असं. तर अशा पद्धतीने आपण 6-8-12चा उपयोग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी काय काय फळ देतो ते केला. आता इथे अख्खी कुंडली तुम्हाला सगळी संपली. आता फक्त एक सेंटेन्स वापरणार आहे, म्हणजे तुमच्या 12च्या 12 ग्रहांचे तुमची लक्षणं तुमच्या लक्षात आली. आता बघा, मी तुम्हाला 6-8-12चं ज्या ज्या ठिकाणी काय काय फळ आहे ते शिकवलं. आता आपल्याला काय करायचं? उलट करायचं आहे. 6-8-12चा मालक ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी वाईट फळ देतो. कसं फळ देतं ते आपण शिकलो. आता उरलेली स्थानं राहिली ना, मी 6-8-12च सांगितलं. मग आता बाकीची जी स्थानं आहेत, बाकीची जी स्थानं राहिली त्या स्थानांचे मालक 6-8-12 मध्ये असता सेम फळ मिळणार. म्हणजे सगळे 12च्या 12 स्थानं कव्हर झाली ना. कळलं का आता? नसेल कळलं तर मला विचारा, कारण हा मी शेवटी इतर स्थानांचं प्रत्येक स्थान एक एक समजावून सांगितलं नाही. 6-8-12 जिथे असतील ते स्थानं डॅमेज होतात. तसं इतर स्थानं 6-8-12 मध्ये असतील तरी ते स्थानं डॅमेज होतात. फॉर एक्झाम्पल, लग्नेश कर्मस्थानात आहे, लग्नेश कर्मस्थानात आहे तर त्याचं फळ काय ते तसं त्या या उद्देशाने दिलेलं आहे. ते लिहून मी तुम्हाला ते पण शिकवणार आहे. 6-8-12 सोडून सांगितलंय. 6-8-12 सोडून कुंडलीतील इतर स्थानं एकमेकांच्या स्थानामध्ये एकमेकांचे मालक असतील तर त्या ग्रहावरती किंवा युतीवरती अवलंबून असते फळ. चतुर्थ स्थानचा मालक कर्मस्थानात आहे, किंवा तिसरा स्थानचा मालक कर्मस्थानात आहे, किंवा पंचम स्थानचा मालक कर्मस्थानात आहे, पंचम स्थानचा मालक वडिलांच्या स्थानात आहे, तर हे योग बळकट बनतात एकमेकाशी. पण बळकट बनतात, पण तो ग्रह काय फळ देणार आहे, ती राशी काय फळ देणार आहे, कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये आहे तो कसं फळ देणार आहे, हे सगळं त्या ग्रहांच्या आणि राशींच्या वरून ठरवलं जातं. म्हणून तो आपल्याला जास्तीत जास्त कुंडल्या मांडून आपल्याला ते वाचन, कुंडली वाचन खूप जेव्हा होईल, तुम्हाला कुंडली कळायला लागली की मग मी पंचांग शिकवणार आहे. कुंडली कळायला लगेच लागेल, काय फारसं अवघड नाही ते. एवढं आता सोपं करून सांगितल्यानंतर आजच तुम्हाला अख्ख्या कुंडलीचं वाचन कळलं. आता तुमच्या स्वतःच्या कुंडल्या बघा, काढा, 6-8-12चा कारक कुठे आहे ते बघा, तुमच्या लक्षात येईल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. होऊ देत सुखी सारे सर्व आरोग्य लाभू दे, मांगल्य सर्व पावोत न कोणा दुःख होऊ दे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. शुभम भवतु कल्याणम. आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या समोर येत राहतील. श्री स्वामी समर्थ.